मिरजेत महानगरपालिका प्रशासन आणि राजकीय नेत्यांचा एक वेगळा विकास पाहायला मिळत आहे। शहरातील अनेक रस्ते खराब असताना त्या ठिकाणी रस्ता करण्याची गरज असताना त्या ठिकाणी साधं पॅचवर्क सुद्धा केलं जात नाही। मात्र ज्या रस्त्यावर एकही खड्डा नसताना नवीन कोरा रस्ता उकरून त्या ठिकाणी 5 कोटींचा रिमिक्स काँक्रिटीकरणाचा रस्ता करण्याचा प्रकार सुरू केला आहे। यासाठी विशेष असा 5 कोटींचा निधी मंजूर करून आणण्यात आला आहे। शहरातील जवाहर चौक ते मीरासाहेब दर्गा कमान असणारा रस्ता मागील वर्षी केला होता। या रस्त्यावर एकही खड्डा नसताना हा रस्ता उकरून त्यावर काँक्रीट रस्ता करण्यात येत आहे। मुळात शहरात अनेक रस्ते खराब असताना त्या ठिकाणी रस्ता करण्याची गरज असताना त्या ठिकाणी वर्षानुवर्षे रस्ते न करता सुस्थितीत आणि खड्डे नसणारा नवा कोरा रस्ता उकरून त्यावर गरज नसताना निधी खर्च करून महापालिका प्रशासन आणि राजकीय नेते मिरजेचा कोणता विकास करून नागरिकांना दाखवत आहे, असा सवाल आता नागरिकांना पडला आहे। याबाबत मिरज सुधार समितीचे ए काझी यांनी हा टक्केवारीचा खेळ असल्याचा आरोप करण्यात आला आहे। सांगली, मिरज आणि कोपड शहर महानगरपालिकेनं चा किती गोंधळ कारभार आहे ह्या एकाच रस्त्यावरून स्पष्ट होते। मीरासाहेब दर्गा कमानपासून ते जवाहर चौकापर्यंत रस्त्याचे काम सुरू आहे आणि वास्तविक हा रस्ता 100% सुस्थितीत असतानासुद्धा हा रस्ता उकरून त्या ठिकाणी सुमारे तब्बल 2.5 कोटी रुपयेचा रस्ता केला जात आहे। आणि या रस्त्याच्या खाली आहे की नाही क्वालिटी चांगली होण्यासाठी त्या ठिकाणी 12 mm सडीचा वापर करण्यात आलेला आहे। 12 mm सडीचा वापर राष्ट्रीय महामार्गाच्यावर केला जात नाही आहे आणि या ठिकाणी गल्लीबोळातील रस्त्यावर 12 mm सडी करून नेमकं काय साध्य करायचं आहे? पण टक्केवारी रेटण्यासाठी हा प्रकार सुरू आहे का? आणि ह्या रस्त्यावरून का रणगाडी घेऊन जाणार आहेत का, असा प्रश्न मिरजकरांना पडलेला आहे। अतिशय एका बाजूला ज्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब काटकसर करा म्हणून सांगत आहेत आणि त्याच ठिकाणी गल्लीबोळातील रस्त्यावर सुमार 2.5 कोटी रुपये खर्च केला जात असेल तर या संदर्भात प्रशासन ह्या महापालिकेच्या अधिकाऱ्यांना विचारणार आहे का नाही आहे, असा प्रश्न पडला आहे। आणि या संदर्भात मिरज सुधार समिती या सगळ्या गोष्टीचा लेखाजोखा महानगरपालिकेकडून घेतल्याशिवाय राहणार नाही आहे।